तर नमस्कार मित्रांनो, श्री टायर सुदगीर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा आपला टॉपिक आहे कस्टमर हँडल कसा करायचा। बिझनेस मधला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा हा पॉइंट आहे, कस्टमर हँडल कसा करायचा। तर तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमचा कुठलाही कस्टमर तुमच्या बिझनेस मध्ये एंटर करेल, तुमच्या शॉपमध्ये एंटर करेल, तर बिझनेस ओनरचं पहिलं काम आहे, तुम्ही कुठलं जरी काम करत असाल ते बाजूला ठेवणं आणि कस्टमरचं एकदम व्यवस्थित स्माइल करून वेलकम करणं। सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे हा, व्यवस्थित ऐका। कारण कसं आहे, तुमचा बिझनेस कधी वाढणार आहे, तुमचं सेल कधी वाढणार आहे, जेव्हा कस्टमर तुमच्याकडे येईल। बरोबर, तुमच्याकडे कस्टमर कधी वाढणार आहे, जेव्हा तुमचं बिहेवियर आणि कम्युनिकेशन कस्टमर सोबत व्यवस्थित होईल। जेव्हा कस्टमरचं तुम्ही वेलकम व्यवस्थित कराल तरच तो कस्टमर तुमच्याकडे थांबणार आहे। कस्टमर आलाय, तुम्ही तुमच्या कामामध्ये आहात, तो कस्टमर एक वेळेस येईल, पण नेक्स्ट टाइमला तो येण्या अगोदर 10 वेळेस विचार करेल। त्याच्यामुळं कस्टमर आपल्या शॉपमध्ये एंटर केल्या केल्या तुम्ही स्टार्टला तुमचे जे काही काम आहेत ते सर्व काम बाजूला सोडून एकदम व्यवस्थित वेलकम करणं कस्टमरचं, हे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे। तुमचा बिझनेस कुठलाही असू द्या, मी म्हणत नाही की हा ते कुठलाही बिझनेस असू द्या, तुमचा कस्टमरशी व्यवस्थित आणि कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे बिझनेसमध्ये, आणि कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे, ते पण महत्वाचं आहे। तर आजच्या पुरतं एवढंच। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।